अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। धन्यवाद स्पृहा साहिल पाटील दोन सेकंड या दोन संघांमध्ये या दोन खेळाडूंमध्ये एक कडवी झुंज आपल्याला बघायला मिळणार आहे। टीम संघ आपला एक प्रतिनिधी पाठवा व्यासपीठाकडे। कुंदन बेंद्रे यांचं पारितोषिक मागील 2 सामने वाट पाहते। टीम संघाचा प्रतिनिधी पाठवा आणि दोन्ही संघांच्या पाठीमागे 4 लाईनमन्स बी अलर्ट। आदरणीय जगदीशजी सावंत साहेब आपल्या माध्यमातून या ठिकाणी दोन्ही समालोचकांसाठी प्रत्येकी 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल। आपलं देखील धन्यवाद। या ठिकाणी खऱ्या अर्थाने कबड्डीवर असलेले प्रेम दर्शवत आपण आमच्यावर देखील प्रेम दर्शवताय, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद। यावेळी चढाईसाठी जर्सी क्रमांक 2 आपल्याला बघायला मिळतं। बघा कितपत गुणांची लयलूट केली जाते। एक जबरदस्त चढाई बहादर। शिवमचा स्पीड मात्र यावेळेस वाढवावा लागेल शिवम, कारण ही अंतिम फेरीची लढत आहे। साहिलला देखील अँकल होल्डचं स्पीड वाढवावं लागेल, कारण यावेळेस समोर अंश धोंडसेकर आहे। आता मात्र पुन्हा एकदा सुरुवात। दोन्हीची पहिली चढाई घेऊन निघाला ढोकवडे संघाच्या माध्यमातून। एक धारदार चढायांचं शस्त्र म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असं आहे जबरदस्त मोहरा। अंश धोंडसेकर आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्या चढाईमध्ये अनिरुद्धला टिपल्याचा दावा करतोय आणि सक्सेसफुल देखील होतोय। ये खेल सच्चाई का है, ये खेल जुनून का है, ये खेल जज्बे का है, क्योंकि ये खेल कबड्डी का है। यावेळी चढाईसाठी शिवम की भीती ना आम्हा तुझी मुळी रे, गड गड नाऱ्या नफा आणि आसमानीच्या सलतालीला जवाब देतील जिभा। निश्चितच आता मात्र या जिभांना जवाब द्यावा लागणार आहे, परंतु करारी जवाब जो देईल तोच या सामन्यामध्ये अंतिम विजेतेपद मिळवणार आहे। महिला फकीरी मात्र अजून आमच्या या ठिकाणी हालायला तयार नाही। आपलं धन्यवाद द्यावं तेवढं थोडं आहे, कारण आज आपण होम मिनिस्टर एका बाजूला ठेवून दिला। आज आपण माझ्या नवऱ्याची बायको सिरियल त्या बाजूला ठेवून दिली आणि आज आपण प्रथम प्राधान्य या कबड्डीच्या खेळाला दिलं। निश्चितच आपल्या माध्यमातून या कबड्डीचं भविष्य उज्ज्वल आहे। आता मात्र भीमरुग महाकाय एक भीमकाय शरीरशी लाभलेला हा चढाई बहादर चढाईसाठी पाहायला मिळतो 11 नंबरच्या जर्सीमध्ये। बघूया कितपत प्रयत्न केले जात आहेत। वारंवार प्रयत्न केले जात आहेत, परंतु यशस्वी होईल का पाहणं मात्र रोमांचक ठरणार आहे। कारण संपूर्ण टीमच्या नजरा लागल्या असेल त्या खेळाडूवरती। यावेळेस मात्र ओव्हर कॉन्फिडन्स लेवल वाढली आणि मात्र निश्चितच खेळाडूला त्या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जावं लागतं। प्रत्युत्तरादाखल तीच दहशत, तोच दरारा आणि तोच दबदबा घेऊन पुन्हा निघाला अंश धोंडसेकर। व्हॉट स्पीड मित्रा, तुझ्या जिद्दीला आणि तुझ्या स्पीडला खरोखर सलाम आहे। आता मात्र एक वेगवान धारदार असं चढाईचं शस्त्र वेताळ शक्ती हिम संघाच्या माध्यमातून चढाईसाठी निघालाय। शिवम आपल्याला बघायला मिळतो। बघा पहिल्या चढाईमध्ये लात भिरकावली आणि मध्यरक्षकाला चुकरीत टिपलाय आणि जीवनदान दिलं गेलं अर्थातच अनिरुद्ध याला। प्रत्युत्तरादाखल पुन्हा एकदा शिवम। प्रत्युत्तर आता मात्र अनिरुद्ध तळवी। या सामन्यामध्ये पहिल्यांदा संधी मिळाली। बघूया संधीचं कितपत सोनं करतोय, कारण संधी मिळणं हे आपल्या हातामध्ये नसतं, परंतु मिळालेल्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातामध्ये असतं। लगातार दुसऱ्यांदा मध्यरक्षकाला टिपला जातं। प्रत्युत्तर दिलं जात आहे जर्सी क्रमांक 9। 5-1 असं समीकरण असेल 2 आणि 4।
निश्चितच अनेक कबड्डीवीर तरुण या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तर निश्चितच छावा हा चित्रपट अनेक चित्रपटगृहांमध्ये रिलीज झालेला आहे. तिकीट्स मिळत नाही आहेत, परंतु ज्याला तिकीट्स मिळत आहेत तो निश्चितच त्या चित्रपटाचा त्या ठिकाणी आनंद घेतोय. परंतु आनंद घेण्यासारखा चित्रपट नाही आहे मित्रांनो. आपल्या हिंदुस्थानाचा ज्वाज्वल्य इतिहास त्या चित्रपटामध्ये मांडला जातो. आपला राजा कसा होता, एक चारित्र्य संपन्न राजा या मातृभूमीला लाभला होता. यावेळेस ऍडव्हान्स आहे का, तर त्याच चारित्र्य संपन्न राजाच्या राजवटीमधील आता मात्र पुरुष एकदा सडाईसाठी सज्ज होत. भोकोळे संघाचा एक धगधगता अंगार 6 खेळाडू मैदानामध्ये असेल. साहिल शिकनच्या ठिकाणी मध्यरेषक असेल, परंतु अँकल होल्ड सुटला आणि मात्र शेरबंद होतोय. अंश धोंडसेकर मैदानामध्ये निश्चितच दहशत आणि दरारा कायम ठेवतोय. चढाईसाठी यावेळेस 9 नंबर एक अचूक बोनस. सुंदर प्रयत्न होता आणि यशस्वी देखील होता. त्याला प्रत्युत्तर अंश धोंडसेकर. वारंवार खेळाडूच्या माध्यमातून एकतर्फी चढाया त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. मशीन प्रमाणे कार्य करणारा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो. यावेळेस मात्र डीप रेड, परंतु अनसक्सेसफुल. प्रत्युत्तर पुन्हा एकदा 9 नंबर. आता मात्र 9 नंबर. निश्चितच ही वेळ काळ धोरणाची चढाई असेल. 4 खेळाडू मैदानामध्ये असेल. गुण मिळवणं तितकं सोपं होणार नाही, परंतु अशक्य देखील असणार नाही. प्रयत्न केले तर सक्सेसफुल होऊ शकतोस मित्रा, परंतु प्रयत्न करणं हे तुझ्या हातात असेल. नक्कीच मित्रांनो, आज आपल्याला हे सुवर्ण दिवस पाहायला मिळत आहेत. त्याचं एकमेव कारण म्हणजे स्वरांची संकल्पिका राजमाता जिजाऊ. अहो जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले गांश 4 समीकरण असतात. आता मात्र सुपर टॅकलची नामी संधी असेल, परंतु सुपर टॅकल होईल का मित्रांनो? संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाहीये. आता मात्र थर्ड रेड. या खेळाडूवर जबाबदारी फार मोठी असेल. यावेळेस मात्र जबरदस्त डबल थाय होल्ड केलं जात आहे. आता मात्र अनिरुद्ध 4 आणि 12 8 गुणांची आघाडी असेल, परंतु मित्रांनो ये तो बस झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. अजून वेळ खूप बाकी असेल. कन्सिस्टन्सी ठेवणं आपल्याला वाटतं तितकं सोपं नसतं मित्रांनो. बघा इस बार जरूर होईल सुरुवात. आता मात्र आपल्याला मिळवलेली आघाडी टिकवणं हे गरजेचं असेल, कारण कबड्डीच्या खेळामध्ये आघाडी घेणं प्रत्येकाला जमतं, परंतु आघाडी टिकवणं ज्याला जमलं तो मात्र निश्चितच यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचलाय. यावेळी चढाईसाठी द मोस्ट अग्रेसिव्ह प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. नक्कीच असं कोणतं जर पारितोषिक असतं तर ते सामन्यापूर्वीच अंश खात्यावर गेलं असतं की काय. सामन्यामधलं अग्रेशन एक आगळं वेगळं असतं.
बघा यावेळेस कितपत प्रयत्न केले जात आहेत. मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय की हातात धरली तलवार, छातीत भरला पोलाद, आणि धन्य धन्य महाराष्ट्र, आणि धन्य धन्य ती शहाजी जिजाऊंची अवलाद. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की. बघा सर, छत्रपतींचा नामघोष मैदानामध्ये झाला आणि आवाज आला नाही, म्हणजे खऱ्या अर्थाने छत्रपतींनी केलेले उपकार आपण विसरायला लागलो मित्रांनो. चला रेडवर पुन्हा एकदा अंश, ज्याने आज संपूर्ण रात्रीमध्ये आपल्या चढाईच्या माध्यमातून अनेक गुणांची कमाई केली आहे आणि आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये आणण्यामध्ये सर्वात जास्त सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर हाच रायडर अंश धोंडशेकर. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की 30 नंबर जर्सी परिधान केलेला ही गुणांची कमाई करतोय 13-8. पुन्हा एकदा रेडवर अंशसाठी एक वेगळी रणनीती, वेगळे डावपेच टीम संघाकडून आखण्यात आली आहेत. या ठिकाणी मात्र जबरदस्त रोल केला जातोय आणि अंशला पकड होते या ठिकाणी, ज्याच्याकरता एक वेगळे डावपेच रचले होते. कारण अंशला कोर्टच्या बाहेर ठेवणं हे आपल्यासाठी फायद्याचं आहे. एक वेगळा उत्साह, वेगळं चैतन्य निर्माण झालंय ते कीमच्या पॅन्डल मध्ये, कारण ही पकड या ठिकाणी मात्र जशास तसे टीट फॉर टॅट. सुपर टॅकलला ऑन होता, त्याच्यामुळे 2 गुणांची कमाई. पुन्हा आता 15-9. खरोखर फायनल नक्कीच एक रोमांचक आहे, कारण काही कबड्डी मायबाप रसिक थंडीमुळे म्हणा किंवा थोडासा वेळ जास्त झाल्यामुळे घरी जाण्यास निघाले होते. मात्र फायनल ही एवढी रोमांचक स्थितीमध्ये असताना कोण घरी जाणार नाही का? त्याच्यामुळे जाणारे सुद्धा थांबलेत, थांबणारे बसलेत, उठलेले सुद्धा बसलेत. बहुसंख्येने उपस्थित हा आमचा महिला वर्ग, यांना सुद्धा मी वारंवार धन्यवाद देतोय. आमचे भैरवाचे कवळे जे यूट्यूब मास्टर आहेत त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतोय. एक चांगल्या व्हिडिओ ते यूट्यूबवर टाकत असतात आमचे कवळे. चला या ठिकाणी 15-10. नक्कीच हार न मानणारा हा कीमचा संघ आणि तितकाच तोडीस तोड असा धोकोडेचा संघ. काही मिनिटं शिल्लक, मात्र अजूनही एकमेकांविरोधात या ठिकाणी डावपेच रचले जात आहेत. की काय रणनीती आखायची, कोच सतत टीप देतो, त्या ठिकाणी कर्णधार सुद्धा आपल्या सहकार्यांना सावध करतोय. रेडवर कोणी जायचं, त्या रेडसाठी किती वेळ घ्यायचा, खोलवर रेड करायची की टाइमपास रेड करायची, अशा विविध गोष्टींवर चर्चा केली जाते. शिक्कामोर्तब केलं जातंय आणि अंमलबजावणी सुद्धा केली जाते. या ठिकाणी 10 नंबर जर्सी परिधान केलेला हा धोकडे संघातील हा खेळाडू, मात्र या ठिकाणी जेरबंद केलं जातंय, पकड केली जाते.
तेवढ्या लाईन मार पाठीमागे लक्ष ठेवा. तर आता या ठिकाणी पकडण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी दोन्ही खेळाडू बाद होत आहेत आणि लोणची नामुष्की. आता मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट रोमांच संघर्ष पाहायला मिळेल. 15-15 अखेर कीमने कमबॅक केलाय आणि इक्वल पोझिशन मध्ये नक्कीच जायला निघालेला कबड्डी मायबाप रसिक सुद्धा थांबलाय, कारण 15-15 स्वतः अंश रेडवर. मगाशी सुद्धा वेगळे डावपेच अंशच्या विरोधात अंशला कोर्टच्या बाहेर ठेवल्यामुळे खऱ्या अर्थाने कीमला लोन चढवता आला. विविध चर्चा ह्या टाइम आउट मध्ये केल्या जातात. थोडीशी घाई या ठिकाणी केलेली दिसत आहे आणि आता मात्र जो पिछाडीवर कीम संघ होता तो आता 1 गुणाने आघाडीवर या स्थितीमध्ये पोहोचलेला आहे. मात्र अजूनही 4 मिनिटं सुद्धा मित्र खूप काही होतात सामन्याला कलाटी देण्यासाठी. शक्यतो थांबत नाही आहे. इकडे अंश तर या साईडला अनिरुद्ध. आता मात्र या ठिकाणी अनिरुद्धला डॅश केलाय. कोर्टच्या बाहेर बसवण्यामध्ये यश मिळालंय धोकोडी संघाला. सोळा 18 2 गुणांचा फक्त फरक आहे. मात्र पुन्हा या ठिकाणी आपण बघतोय नक्कीच एक वेगळी चुरस, वेगळा रोमांच या मॅच मध्ये. खोलवर चढाई करतोय. 7 विरुद्ध 1 अशी रेड. गुण ऑन आहे. कधी कोपरा तर कधी मधला गडी टिपण्याचा प्रयत्न करतोय, मात्र यश मिळत नाही आहे. रिक्त असताना परततोय, आपल्या सौगड्यांसोबत जाऊन मिसळतोय. आणि आता पुन्हा एकदा अंश, ज्याने आपल्या अगोदरच्या चढाईमध्ये 2 गुणांची कमाई केली होती, तो अंश ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूच्या धावा किती या अगदी पहिल्या सामन्यापासून मोजल्या जातात, त्याच्या नावावर तो रेकॉर्ड लिहिला जातो आणि त्याचा उल्लेख केला जातो. कबड्डीमध्ये अजून तसं होत नाही आहे, पण जर झालं तर मग एका खेळाडूने रात्रभरामध्ये किती कमाई केली हा एक वेगळा रेकॉर्ड होऊ शकेल. स्वप्नापासून 1 पाऊल दूर पुन्हा एकदा रेडवर अंश. चार विरुद्ध 1 अशी ही रेड. खूप खोलवर चढाई करतोय अंश, कारण 7 खेळाडू असताना सुद्धा दगदगत नाही अंश. या ठिकाणी मात्र सामन्याला सुरुवात झालेली. अतिशय रोमांचक सामना. फार कमी सामने आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळतात. या ठिकाणी 6 बोनस गुण ऑन आहे. 6 विरुद्ध 1 अशी ही रेड. एक प्रकारे गुण बहाल केला जातो. 18-18. आता मात्र
कोण जिंकणार सगळ्यांच्या नजरा वळलेल्या आहेत. दिलकी धडकन ज्याला म्हणतात. खरोखर जाणारे थांबलेत, उठणारे बसलेत आणि झोपणारे जागे झाले. या ठिकाणी मात्र पकड येत आहे. रायडर बाद होतोय. 19-18 निर्णायक रेड. अभी पब्लिक बस बहुत हाई की नहीं या ठिकाणी 18-19 म्हणजे अजूनही जसं शेवटच्या